लाडक्या बहिणींनो इकडे उभ्या आहेत, भरपूर मागे आहेत, इकडे आहेत. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आहेत. लाडक्या भावांचेही आणि लाडक्या बहिणींचे मनापासून मी स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मी मुद्दाम या ठिकाणी आलोय. तिथे प्रकाश सुर्वे आपले आमदार, त्यांची लोकप्रियता इकडे खूप आहे. इकडे आपले प्रवीण दरेकर आहेत, आमचे शिंगण आहेत. पण तरी सुद्धा मी सुवर्णाताईंचा प्रचार म्हणजे त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय. भाजी विकणारी आमची बहीण आहे. आणि बघा, महायुती मध्ये असे गोरगरीब कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाते. हा फरक आहे आपल्यामध्ये आणि समोरच्यांमध्ये. सकाळी 6:30 वाजता लोक आणि म्हणून मी विनंती आपल्याला करायला आलोय की लाडक्या बहिणी जी एक लाडकी बहीण तुमची उभी आहे, भावांची आणि बहिणींची, या ठिकाणची काही कामं जी प्रकाश सुर्वेंनी सांगितली, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, सगळे एसआरए प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, भाडं मिळालं पाहिजे आणि हे डिपार्टमेंट हाऊसिंगचं तुमच्या भावाकडे एकनाथ शिंदेकडेच आहे. त्यामुळे याच्यातून तुम्हाला न्याय मिळेल. आणि आम्ही ठरवलंय की मुंबई झोपडपट्टी मुक्त करणे. देवेंद्रजींनी आम्ही गेल्या अनेक वर्षापासूनचं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घर द्या मोफत, पण त्यांचे वारसा सांगणाऱ्यांनी एकही घर दिलं नाही. परंतु आम्ही मात्र या ठिकाणी रमाबाई आंबेडकर कॉलनीचं काम सुरू केलं. 17,000 घरांचं एक मोठी सुरुवात झाली. गिरणी कामगारांना एकही घर मिळालं नव्हतं. 12,000 घरं आपण महायुतीने दिली. आता 1 लाख घरं मुंबई आणि एमएमआर परिसरात आपण देतोय. गिरणी कामगारांना मूळ मुंबईकर, भूमिपुत्र आहे. आणि म्हणून माझा तुम्हाला शब्द आहे, तुम्हाला एसआरए पुनर्विकास पाहिजे ना, भाडं पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, खेळायला मैदान आहे का मुलांना पाहिजे ना, गार्डन, आरोग्य सुविधा. ते मुलगी बोलते नाही आहे, गार्डन नाही. आणि मग हे सगळं द्यायचं असेल आपल्याला तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महायुतीच्या उमेदवार या ठिकाणी सुवर्ण पद्माकर गवसताई उभे आहेत. त्यांची निशाणी काय? उद्या काय, परवा काय करणार? आणि सुवर्णाताईंना निवडून तर येतील, पण रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या पाहिजे. एवढी गर्दी तुमची त्यांच्या रॅलीमध्ये आहे. एवढ्या लोकांनी 2 दिवस काम केलं आणखी तर डिपॉझिट जप्त होऊन जाईल. डिपॉझिट गुल करायचं ना समोरच्यांचं. डिपॉझिट गोल डब्बा गुल. आणि लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार करून दाखवलाय. काही लोक आता आलेत, निवडणूक आयोगाकडे पाठवले या लाडक्या बहिणींची योजना बंद करा म्हणून. पण तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि अनेक ठिकाणी जायचंय, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. फक्त एवढंच सांगतो, डोळ्यात तेल घालून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुवर्णताईला या आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, एसआरए प्रकल्प राबवण्यासाठी, सोयी सुविधा देण्यासाठी प्रचंड मताधिक्याने विजय करा. त्यांच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून त्यांना महापालिकेत पाठवायचं ना आपल्याला. आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचंच भगवा फडकवायचंय ना. यासाठी सुवर्णाताई गवस या देखील तुमच्या विभागाचं प्रतिनिधित्व करायला, तुमच्या भागाला न्याय देण्यासाठी महापालिकेत पाहिजे ना. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी सुवर्णताईंना प्रचंड मतांनी विजयी करा आणि दाखवून द्या की तुमच्या प्रभागातून किती मताधिक्य मिळालं. रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य आपण द्या आणि 16 तारखेला फटाके फोडायला
गुलाल उधळायला आम्ही इकडे येऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.